आधीच्या भागात मी तुम्हाला सांगितलं की घड्याळीची काटे गोलाकार फिरतात म्हणून घड्याळीचं एकूण अंशात्मक अंतर हे 360 अंश असते. आणि मी तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारला होता की घड्याळीच्या तास काटा एका मिनिटात किती अंतर कापतो. मग त्याच प्रश्नाचं आज आपण उत्तर शोधूया. बघा, घड्याळीचा काटा एका पूर्ण चक्करमध्ये 12 तास म्हणजेच 720 मिनिट एवढा फिरतो. 720 मिनिट कसे, तर एका तासात 60 मिनिट, 12 तासात 12 गुणिला 60 720 मिनिट फिरतो. तसेच तो एकूण 360 अंश अंतर पार करतो. मग एका मिनिटातलं जर आपल्याला अंतर काढायचं असेल तर 360 भागिला 720 0.5 म्हणजे अर्धा अंश एवढं अंतर तास काटा एका मिनिटात फिरतो. याचाच अर्थ तास काट्याचा एका मिनिटाचा वेग अर्धा अंश इतका आहे. आता तुम्ही मला सांगा मिनिट काट्याचा वेग किती.